हाडोळी जहागीर येथील रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे लहान मुलांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। याबाबत सविस्तर वृत्त असे की आज गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान मौजे हाडोळी जहागीर तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील ग्रामस्थांनी आपल्या शालेय लहान मुलांना घेऊन रस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि हाडोळी जहागीर येथे रस्ता त्वरित देण्याची मागणी केली आहे। या संदर्भात हाडोळी येथील ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे आज रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे। सर, मी राजू रामकिसन राहेरकर, हाडोळी जहागीर तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे। सर, आमची मागणी आहे, आमचा रस्ता जो आहे सर तो रस्ता अडविण्यात आलेला आहे सर, आणि आम्हाला 1 किलोमीटर नदी पात्रातूनच जावं लागते। 1 किलोमीटर नदी पात्र तर आहेच आहे, पण सर असा चिखल आहे की तिथपर्यंत जाणं सुद्धा शक्य नाही सर। आणि लहान लहान बालकं सर रामवाडी सलगरवाडी हे शेतातून गावाकडे जिल्हा परिषद शाळा आहे, माणिक आदर्श विद्यालय आहे सर, तिथे शाळेसाठी येतात सर, पण त्यांना थोडं जरी पाणी आलं नदीला तर त्यांची शाळा बंदच होते सर। आणि तहसीलदार साहेबांना ऑर्डर दिलेला आहे, तसा निविदा पण काढलेली आहे, आणि ते निविदा गावातील तलाठी असल्यामुळे जास्तीत जास्त त्रास व्हायला लागलाय। मंडळ अधिकारी व तलाठी हे 13 वेळेस येऊन सुद्धा आमचा रस्ता झालेला नाही सर। आमची मागणी एवढीच आहे साहेब, जिल्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला तिथे तात्काळ येऊन रस्ता करून द्यावा ही नम्रतेची विनंती आहे सर। कारण आमचे गुरं ते समजा लेडीजला एवढा त्रास आहे सर, पाणी जर आलं तर जाणं सुद्धा शक्य नाही सर। आणि लहान लहान मुलं जे आहेत ते रोज ये जा करतात सर, शाळेला गेल्यानंतर दुपारच्या पिरियडमध्ये पाणी जर आलं सर ते त्या रामवाडी किंवा सलगरवाडी येथे जाऊ पण शकत नाही सर। तहसीलदार साहेब स्वतः येऊन तिथं पाहणी करून मोजमापणी पण केलेली आहे साहेब। तिथं 5 एकर रान सुद्धा काढलेलं आहे, खुटं कायम केलेले आहेत, तरी सुद्धा प्रशासन हे केवळ आणि केवळ एक तलाठी आहे साहेब, आमच्या गावातील तलाठी असल्यामुळं हे सर्व प्रकार होत आहे साहेब। सर्वांना निवेदन दिलेलं आहे साहेब, तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे, जिल्हा अधिकारी साहेबांना दिलेलं आहे, पोलीस स्टेशनला पण निवेदन दिलं साहेब। पोलीस स्टेशनचे 25 लोक सुद्धा येतात साहेब। SP ऑफिसला निवेदन दिलेलं आहे साहेब। सर्व जिथं निवेदन द्यायचं आहे साहेब तिथं आम्ही निवेदन दिलेलं आहे, पण आजपर्यंत ते रस्ता केवळ आणि केवळ एका तलाट्यामुळे आमचा अडवून धरलेला आहे साहेब। आम्ही शेताच्या रस्त्याची मागणी आहे। इथं सगळ्या महिला मुली पुरुष आलेले आहे। जहागिरी हाडोळी चंद्रकला गंगाधर आडकुटे जहागिरी हाडोळीचे आम्ही महिला आहेत। आम्हाला शेताला जायला रस्ता नाही, खूप परेशानी आहे आमची। बखळ वेळेस पोलीस अधिकारी आले, जिल्हा अधिकारी आले, सगळेच उपस्थिती राहून आम्हाला रस्ता त्याने आज सुद्धा दिला नाही। 10-15 भारे आले त्याने, पण हो रस्ता करतोच म्हणाले, पण तोवर काय रस्ता करत नाहीत। शेतकरी आले ते माणसं की शेतकरी मी मरतो म्हणलं की ते पळून चलेत। त्या एकट्या शेतकऱ्यासाठी आमचं 500 लोक मराले, 500 लोकांचा रस्ता आहे तिकडे, भरपूर रस्ता तिकडे जाणार आहे, तरी सुद्धा ते आम्हाला रस्त्याची मान्यता देईना आले। तर खूप आमची विनंती आहे, त्याच्यासाठी आम्हाला रस्ता द्यावाच लागेल। सलगरवाडीचे मुलं, रामवाडीचे मुलं आणि इतर काय थोडे शेताने सुद्धा जाऊन राहिलेत रस्त्याला भिवून, ते सुद्धा मुलं शाळेत आलेले। दुपारी पाणी जर आलं, लेकरं जर शाळेतून निघाले तर आमच्या मायाचे जीवात जीव राहणार, लेकरं घरला येऊ जे, पण आम्हाला अन्न सुद्धा खाऊ वाटत नाही। ही आमची नम्र विनंतीची आहे, आणि आम्हाला रस्ता हे दिलाच पाहिजे, आणि रस्ता दिला तरच आम्ही तिथं घरी जाऊ शकतो, नाही तर आम्ही रस्ता देण्या गेल्या पण आम्ही इथून जाऊ शकतच नाही। माझे नाव ज्ञानेश्वरी कोंडीबा राहेरकर, मी हाडोळी गावची आहे। आम्ही शेतात राहतो, आम्हाला शाळेत यायला रोड नाही, आम्हाला खूप त्रास होतो, खूप पूर येतो, जेव्हा पाऊस पडतो आम्हाला तेव्हा आमचे 15-15 दिवस शाळा बुडते। आमची जी इच्छा आहे आमची ती पूर्ण कशी होईल, आम्हाला ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला रस्ता हवाय।